नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण आंबट वरण बघणार आहोत। वरणाचा अतिशय छान असा प्रकार कैरी घालून आपण हा करणार आहोत, म्हणून आंबट गोड असं आंबट वरण असतं। हे खूप छान रेसिपी आहे। उन्हाळ्यामध्ये जेव्हा कैऱ्या असतात तेव्हा हे आंबट वरण तुम्ही नक्की करून पहा। कैरी असल्यावर जर हे आंबट वरण केलं तर आपल्याला भाताबरोबर दुसरं काही चटणी, लोणचं, पापड किंवा भाजीची गरज नसते। आंबट वरण छान लागतं। तर रेसिपीकडे वळूया। यासाठी मी तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत, लाल मसूर, मूग आणि तुरीची डाळ। एक 2-2 चमचे मी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे। कुकरला मी भाताबरोबरच ही डाळ लावलेली आहे। तर हे स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे डाळ आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला कुकरला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। फोडणीसाठी अतिशय जास्त काही साहित्य नाही आहे, फक्त मिरची आणि कैरी, कच्ची कैरी जी आहे ती लागणार आहे। तर टोप गॅसवर ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे 3 चमचे। त्यात ते तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरं आणि ते छान तडतडल्यानंतर आपल्याला जे आहे त्यावर हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यानंतर जे आहे ते आपल्याला कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे ह्यामध्ये आणि मिरच्या ज्या आपण कापलेल्या आहेत, पोपटी मिरच्या आणि कैरी एकत्र घालायचं आहे। त्यावर हळद आणि धणा पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धणा पावडर, आणि हे व्यवस्थित आहे ना मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आहे। 1 चमचा मी साजूक तुपाचा ह्याच्यात घातलेला आहे, ह्याच्याने अगदी स्वाद खूप छान येतो आंबट वरणाला। तर तुम्ही जे आहे ते हे व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। आणि जी कुकर आपला थंड झाल्यानंतर जी डाळ आहे उकळलेली ती आपल्याला काढायची आहे, शिजलेली डाळ ती थोडंसं पाणी ॲड करून जे आहे ते आपल्याला या मिश्रणात घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ढवळायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाला छान उकळी आल्यानंतर आपल्याला जे आहे ते चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, 1 चमचा मीठ आणि गुळाचा एक छोटासा खडा। बस एवढंच साहित्य आणि झटपट अशी आंबट वरण आपलं जे आहे ते रेडी होणार आहे। हे बघा, 1 चमचा मी मीठ घातलेला आहे आणि गुळाचा छोटासा खडा म्हणजे कसं आहे की छान गोड आंबट अशी चव लागते। तर ही डाळ तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच विविध रेसिपी घेऊन आपण परत पुन्हा भेटूया। तोपर्यंत आता कैरीचा सीझन तसा थोडाफार चाललेलाच आहे, तर कैरी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे नक्की करून पहा। अशा पद्धतीने ही झटपट आंबट वरण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। फक्त भाताबरोबर हे आंबट वरण तुम्ही जे आहे त्याचा स्वाद लुटा। धन्यवाद।